तर हाय गाईज, वेलकम टू आणि एक पार्ट 3. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. वाजलेत वाटत 3-3:30 वाजलेत. तर जाऊ आता दर्शन वगैरे करू. तर बघा दर्शन करणार आहे. आता निघालो आहे. मंदिर खाली जाय, खाली बघू कसं कसं आणि मध्ये जाऊ देतात का नाही बघू. चला तर भेटू पुढे. चला गाईज, आता आलो आहे. 2 गेट पार करून आलो आहे. आता देवळासमोर मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही पण. देवळ बघू, जाऊ मध्ये आणि दर्शन घ्यायचं आहे, बघायचं आहे मध्ये जाऊ देतात की नाही. तर आणि समोर होमगार्ड आहेत. बघू काय काय करतात काय नाही. भेटू चला पुढे. तर गाईज आता मेन गेटला आलो आहे. मेन गेट म्हणजे दिसते की नाही की समोर आहे. तर बघू दर्शन घेऊ. बाहेरच्या बाहेरच दर्शन मिळते आता, कारण की गर्दी आहे, मध्ये जाऊ देत नाहीत. बघू आता काय काय आणि जाऊन नारळ वगैरे फोडू, दर्शन घेऊ. चला भेटू चला. तर गाईज आता नारळ हुडकत आहो. नारळ मिळाले. नारळ हा किती वाले? एक नारळ 50ला. एक नारळ 50ला म्हणल्यावर एक नारळ 50ला म्हणल्यावर नारळ का विचार कर कितीला आहे. पन्नासलाच म्हणाले तर गाईस. तर बघू आणि काय करणार. 50ला म्हणल्यावर एक नारळ, ते पण जोडी पण नाही. एक नारळ 50ला घेऊ. एक नारळ आता पुढं काय नाही घेऊ. एक नारळ. चला भेटू पुढे नारळ फोडताना. आता घेतलोय नारळ. आता जाऊ पुढे फोडायला. नारळ फोडून मग बघू आणि काय काय गर्दीला आहे. नारळ फोडायला जागा नाही इथं, तेवढी गर्दी आहे. तर बघू काय काय होते. आणि नारळ गर्दीला आहे. भेटू नारळ फोडायला जागा नाही. भेटू पुढे चला. काय लय गर्दी आहे, लय गर्दी आहे ना. चालायला लय त्रास होतो इथं. तर तरी पण आलो इकडं नारळ फोडायच्या जागी. आता नारळ फोडू पहिलं, मग भेटू. तर आता माझं नारळ फोडतो. नारळ फोडून मग भेटू चला. तर गाईज आता नारळ फोडतोय. नारळ फोडून घेऊ. इथं त्या गेटवरच फोडतात नारळ. पहिलं नारळ फोडून घ्यायचं, मग भेटू पुढे आणि भेटू गाईज. गाईज आता नारळ फोडतोय. माझं पण फोडतो. तर आता नारळ फोडतोय. हेच फुटले. आता बघू माझं फोडतो. कडी फुटले का सकाळी फुटलेले माझं झालं, कारण की मी पाप केलो काय. बघू आता फोडलो नारळ. नारळ फोडून आता भयाचे थोडं मागं लागलेत. ब्लॉग दाखव तर त्यांना दाखवू. बघू आणि बोलू त्यांच्याशी. जाऊ आपण वरती. बघू आणि काय काय करायचं. तिथनं वरती जावं लागते. वरती जाऊन मग भेटू चला पुढे. आता प्रसाद घ्यायला आलोय. भया काळ म्हणून मागायला येईल बघा. आपण आता प्रसाद घेऊ. इथनं प्रसाद घेऊन मग बाहेर पडू. बघू आणि काय काय. तर तेवढं बघत राहा. बाहेर पडू चला. भाऊ काय म्हणाले बघा. बाईचं नवीन आहे चॅनल. भाऊचं नवीन चॅनल आहे. भाऊला फॉलो करा, लाईक बी करा, भाऊला सपोर्ट करा. माझं तर ऐकू नका, भयांचं तर ऐका. तर करा सपोर्ट. चला बघू पुढे भेटू चला. त्या भयाला गप्पे मारून मग आता आलोय मंदिराकडे. मेन गेट पाशी मेन गेट आहे. तर बघू शकता मेन गेटला. आता जाऊ वरती. तिथनं फोटो वगैरे काढणार आहेत म्हण. तर फोटो वगैरे काढू आणि
मग डायरेक्ट बाहेर पडू. तर बघत राहा असंच. चला पुढे जाऊ. तर गाईज मागं बघू शकता शोकिंग. अक्षय राठोड ब्लॉग. तर गाईज भाऊ येऊन नाव विचारलेले ब्लॉगचं. तर बघू शकता मागचं शूटिंग वगैरे मेन गेट. तर भाऊ 2 भाऊ. तर भेटू पुढे. चला बघत राहा असंच. भेटू पुढे आणि बघू काय काय करायचं मजा. तर चला पुढे बघू. आता चाललो आम्ही रोडला आहे. बाहेर दर्शन वगैरे करून निघालोय. आता बघू काय घ्यायचं असेल तर घेऊ. चांगलं वाटलं तर घेऊ, नाही तर डायरेक्ट जाऊ रूमवर. तर बघत राहा असंच. भेटू पुढे काय काय होते बघू. आणि तर चला बघा. टॅटू काढायचं म्हणून आले तिकडे. वा टॅटूच्या जागी हिने तर काढणार नाही. त्यांच्याकडं नाही पैसा आणि टॅटूचे विचारलेलेत असं काढणार असल्याने. तर बघू काय काय करतात. आणि तर बघा असंच. मला माहित होतं तुम्ही काढणार नाही. चला मला माहित होतं तुम्ही अरे भाऊ मला माहित होतं तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही काढणार नाही. जाऊन उगा रुबाबाने विचारला तो, म्हणून मी ब्लॉग चालू ठेवलं होतं तुमची इज्जत काढायसाठी. बघितलं ना काहीच काढणार होते मला माहित होतं. तर भेटू पुढे. चला आता किती इज्जत काढायची यांची पण. तर बघत राहा. बघू पुढे. चला तर गाईज आता आम्ही काय घ्याल नाही असं तर घेतले होते. नॉर्मलच घेतलं होते आम्ही ब्लॉगमध्ये घ्याल नाही, कारण की आम्ही डायरेक्ट आलो आहे आता रूमवर जायचं. आता उरी जाता थोडा बसू मजाक मस्ती करू तिथं पण. तर बघू. आणि आपल्याला जायचं आहे ते 6-7ला बस स्टँडला जाणार आहे. तर जवळ जिंकणार आपल्या भावाचे ब्लॉग बघत राहा. बघू आणि काय काय होते पुढे. तर बघत राहा असंच. चला तर काहीच आता रूम सोडतोय. आता जाऊ बस स्टँडला. बघू बस वगैरे मिळतात का. बस मिळाल्यावर जायचं लगेच. तिथं थांबून काय नाही. जाऊ घरी आराम करू. पाय दुखलं ते यार चप्पल राहिलं वरी. तर चप्पल वगैरे घेऊन जाऊ. तर भेटू पुढे. चला आता बस स्टँडला भेटू. चला तर गाईज आता बसमध्ये बसलोय. मग आता डायरेक्ट भेटू घरी, कारण की लय वैताग आली. आता मी थोडं झोपणार आहे. रात्री पण नीट झोप झाली तर मी थोडं झोपणार आहे. आता भेटू घरी. बघू काय काय आणि पुढे. चला बघू मग. तर भेटू आता पुढे. चला हाय गाईज. मग मी ब्लॉग एंड करायचं विसरलो होतं, कारण की मी घरी आल्या डायरेक्ट झोपलो होतो. कारण की रात्र झोप नव्हती. लय थकलो होतो आणि झोपलो. मग डायरेक्ट येऊन मग आता उठला तोंड वगैरे देऊन जेवण करून मग एडिट करून म्हणलो. त्याच्यात काय आलं की एंड करायचंच विसरले. तर आपलं ब्लॉग इथंच एंड करू आणि भावाला मोठं करा थोडं. बघा भावाला सपोर्ट करा. चला पुढे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.